नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। आजच्या भागामध्ये आपण राशी चक्रातल्या 12व्या म्हणजे मीन राशीच्या ऑक्टोबर 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची माहिती घेतो। थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व। हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळत असतात। हे ज्योतिषशास्त्रीय तथ्य आणि नियम विसरून चालणार नाही, परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवायला अनुभवायला मिळतात। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस कोणते असणार, तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय या महिन्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात। चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय ऑक्टोबर महिना आपल्या मीन राशीसाठी। आपल्या राशीचा स्वामी ग्रह गुरु 9 ऑक्टोबर पासून 119 जवळजवळ 4 महिन्यांसाठी तो वक्री होत आहे। याचा प्रभाव आपल्या कार्यक्षेत्रावर अत्यंत सकारात्मक रीतीने होताना दिसणार आहे। 7:30 सुरू असली तरी आर्थिक सशक्तीकरण होण्यासाठी हा कालखंड उत्तम साथ देणारा राहणार आहे। आपल्या कार्याच्या अनुषंगाने वाढणारा आपला आत्मविश्वास आपल्याला मानसिक स्वरूपात अजून चांगली साथ देईल। त्यामुळे आपली कामातली ऊर्जा ही वाखाणण्यासारखी राहणार आहे। एकाच वेळी अनेक आघाड्यांवरती काम करण्याची संधी मिळेल आणि ती यशस्वी सुद्धा होताना दिसेल। थोडा आपला आळस मात्र कमी करायचा आहे। गुरुग्रह सध्या आपल्या पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करतो आहे। वक्री झाल्यामुळे तो दुसऱ्या घराचं म्हणजे धनस्थान कुटुंबस्थानाचं सुद्धा शुभफळ मिळवून द्यायला लागेल आणि गुरुग्रहाची भाग्यस्थानावरील शुभ दृष्टी आपल्या कार्यकर्तृत्वाला भाग्याची साथ मिळवून सुद्धा देणार आहे। यामुळे कामामध्ये अडथळे आले तरी मार्ग निघतील। योग्य वेळी अचानक कोणाचं तरी सहाय्य मार्गदर्शन आपल्याला मदत करेल। शिवाय शनी ग्रह सुद्धा सध्याच्या 7:30च्या काळामध्ये वक्री झाल्यामुळे लाभस्थानाचे शुभ फळ देताना दिसेल। जुने अडकून राहिलेले आर्थिक व्यवहार काही कामं असतील तिथे लक्ष जर आपण व्यवस्थित देता तर ती पूर्णत्वाला जायला सुरुवात होईल। एकंदरीत काय तर हा महिना आपल्यासाठी अतिशय शुभ आणि लाभाची फळं मिळवून देणारा राहणार आहे आणि यासाठी मात्र कामाच्या संदर्भातलं आपलं नियोजन परिपूर्ण असणं तितकंच महत्त्वाचं राहील। योग्य ठिकाणी योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन चाललात तर खूप लाभ मिळेल। याकडे मात्र बिलकुल दुर्लक्ष करू नका, म्हणजे नियोजन करूनच चाला। बुध आणि रवीचं पहिल्या 15 7व्या घरातून होणारं गोचर भ्रमण व्यावसायिक मंडळींना शुभ राहील। त्यामुळे महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय ह्या पहिल्या 15 यशस्वी होतील आणि ते घ्यावे लागतील। व्यवसायाच्या बाबतीमध्ये सरकारी कागदपत्र सर्टिफिकेट्स किंवा विविध मान्यता ज्या असतात यावर सुद्धा पहिल्या 15 जर आपण जोर लावताय, जास्तीत जास्त कामाला महत्त्व देताय तर उत्तम प्रतिसाद मिळेल। आपल्या व्यवसायाची जाहिरात, आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने महत्त्वाच्या लोकांशी असलेल्या गाठीभेटी, बँकिंग क्षेत्रातली कामं यावरती या पहिल्या 15 अधिक काटेकोरपणे लक्ष देणं उत्तम राहील। यामध्ये आपल्या जोडीदाराची साथ सुद्धा अवश्य घ्या, ज्याचा विशेष प्रभाव आणि परिणाम आपल्या कार्यामध्ये मिळताना दिसून येईल। दुसरा 15 हा थोडा कामातला विलंब वाढवू शकतो, त्यानुसार अवश्य आत्ताच पहिल्या 15 नियोजन करून चाला। थोडक्यात काय तर हा महिना म्हणजे आपल्यासाठी रात्र थोडी आणि सोंग फार, आणि यासाठीच वेळेचं आणि पैशाचं नियोजन जर आपण काटेकोरपणे करताय तर आपल्याला यश मिळायला खूप चांगली मदत मिळेल। आपल्या कुंडलीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ असून 20 ऑक्टोबर पर्यंत मंगळ ग्रह सुखस्थानातून गोचर भ्रमण करतोय, म्हणजे चतुर्थ स्थानातून। 17 ऑक्टोबर पर्यंत रवी आणि 10 ऑक्टोबर पर्यंत बुध यांचं गोचर भ्रमण केंद्रस्थानातून होत असल्यामुळे मंगळ बुध रवी यांचं सहकार्य आपल्या राशीला उत्तम मिळताना दिसतं आहे। यामुळेच आपल्या राशीच्या सर्वच मंडळींनी जी काही अति महत्त्वाची कामं आहेत ती पहिल्या 15 पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार कृती आणि नियोजन करणं आवश्यक राहील। नोकरदार मंडळींनी सुद्धा नोकरीमध्ये बदल करण्याच्या निर्णयाला या पहिल्या 15 निर्णय घेण्यासाठी विचार करू शकता, अर्थात योग्य मार्गदर्शन आणि योग्य अभ्यास करूनच। नोकरीमध्ये काही चांगल्या संधी मिळणार शुभ ग्रहयोग असल्यामुळे अवश्य अशा संधीवर लक्ष ठेवा आपल्या नोकरीमध्ये। तर जी मंडळी नव्याने नोकरीच्या शोधात आहे त्यांनी अवश्य अधिकचे प्रयत्न वाढवायला हरकत नाही, योग सुंदर आहे। हे सर्व शुभ ग्रहयोग आपल्याला समाजात आपल्या कार्याच्या ठिकाणी मान सन्मान मिळवून द्यायला मदतगार ठरत आहेत।
लोकांच्या दृष्टीमध्ये आपल्या कामाचा दर्जा, आपल्या कार्याची गुणवत्ता दिसून येईल. याचा लाभ अर्थातच आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसेल. नोकरी, व्यवसाय अशा दोन्ही ठिकाणी उत्तम मिळत राहील. आपल्या कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या या काळात आपण अत्यंत सक्षमपणे पार पाडू शकाल. तर कुटुंबातील भावंडांची शुभमंगल कार्य सुद्धा आपल्याकडून यशस्वीपणे पूर्ण व्हायला मदत होईल. आपल्या भावंडांच्या विवाह, करिअर डेव्हलपमेंट, शिक्षण यामध्ये आपली मदत महत्त्वाची राहील आणि ती योग्य रीतीने पूर्ण करण्याची संधी या काळात आपल्याला मिळताना दिसेल. तेव्हा अवश्य अशा कार्यामध्ये आपण लक्ष घालू शकता, कारण यश मिळण्याची संधी उत्तम आहे. रवी ग्रहाची साथ या महिन्यामध्ये उत्तम राहणार असल्यामुळे काही सरकारी योजनांचा लाभ सुद्धा पदरात पाडून घ्यायला मदत होताना दिसते आहे. विवाहाचा ग्रह म्हणजे सप्तम स्थानाचा रवी हा 17 ऑक्टोबरपर्यंत विवाह स्थानातूनच गोचर भ्रमण करणारा आहे. त्यामुळे केंद्रस्थानाचं बळ रवीला मिळतं आहे. याचा लाभ विवाह इच्छुक मंडळींना उत्तम मिळेल आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी. मात्र रवी ग्रह अग्नितत्वाचा असल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये असलेल्या जोडीदाराबरोबर मात्र थोडासा ताळमेळ राखावा लागणार आहे. कारण जेव्हा रवी 7व्या घरात विवाह स्थानामध्ये येतो, अशा वेळेला दाम्पत्य जीवनातला आपला जो युगो असतो ना जोडीदाराचा किंवा आपला, हा थोडासा डोकं वर काढतो. त्या संदर्भात मात्र सांभाळावं लागणारच आहे. 17 ऑक्टोबर नंतर हाच रवी 8व्या घरामध्ये येतोय. अशा वेळेला जोडीदाराबरोबरचे मतभेद वाढण्याची शक्यता अजून वाढते आहे. तर जोडीदाराच्या आरोग्यावर सुद्धा या काळात लक्ष द्यायचं आहे सेकंड हाफ. परंतु हा रवीचा 7व्या घरातील योग व्यवसायासाठी उत्तम मानला जातो. तसेच संततीचा योग या काळात शुभ परिणाम देणारा राहील. तरीही 20 तारखेनंतर पंचम स्थानामध्ये म्हणजे संतती स्थानामध्ये कर्क या नीच राशीमध्ये मंगळ ग्रहाचं जे पदार्पण होते ते गर्भवती महिलांना मात्र आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या असं सांगता आहे. पंचम स्थानातील हा 20 ऑक्टोबर नंतरचा मंगळ ग्रह विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासाच्या संदर्भात काळजी घ्यायची सूचना देतोय. चुकीच्या संगतीपासून या काळामध्ये लांब राहायला सांगत आहे आणि अति आत्मविश्वासापासून सावध राहायला सांगत आहे. जी मंडळी वास्तूमध्ये गुंतवणूक करणार आहे, नियोजन करतात, प्लॅनिंग करतात, डोक्यामध्ये विचार चाललेत, त्यांनी 10 ऑक्टोबर नंतर निर्णय घेताना विशेष माहिती घेऊनच वास्तूमध्ये गुंतवणूक करावी. 10 तारखेनंतर 8व्या घरामध्ये येणारा बुध ग्रह वास्तूमधील नवीन गुंतवणूक आपल्या अडचणी वाढवू शकतो. तेव्हा अवश्य काळजी घ्या. आपल्या आरोग्याचा या महिन्यातला विचार केला तर वात विकार या महिन्यात फार सांभाळायचे आहेत. नसांचे आजार, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स, मधुमेह याकडे कृपया दुर्लक्ष करू नका. म्हणजे आपल्याला सुद्धा अशा प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल, वास्तूला एक आकार द्यायचा असेल शास्त्राप्रमाणे, तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून आपण सहज आमच्याकडून हे मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच. शेअर मार्केटचा या महिन्यातला आपल्या राशीचा विचार केला तर फायनान्स, FMCG, फार्मा, IT, इन्फ्रा, केमिकल, इंजिनिअरिंग अशी सेक्टर्स आपल्याला फायदा मिळवून द्यायला मदत करत आहेत. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष लाभ मिळवून देणारा राहणार आहे. त्यानंतर थोडंसं लक्ष काळजीपूर्वक द्या. नवीन डीमॅट अकाउंट अवश्य सुरू करू शकता. तर मंडळी, ही होती आपल्या महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम. आपण राशी भविष्य मासिक म्हणजे महिन्याचं राशी भविष्य ऐकत आहोत. हे राशी भविष्य ऐकत असताना चंद्राचं गोचर भ्रमण या महिन्याभराच्या कालखंडामध्ये अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं, कारण तो अत्यंत कमी काळासाठी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो आणि म्हणूनच तो 12 राशींमधून 12 घरातून गोचर भ्रमण करतो संपूर्ण महिन्यात. असं राशीला जेव्हा 6वं, 8वं, 12वं भ्रमण सुरू असतं त्यावेळेला मात्र आपल्याला घ्यायची असते आपल्या आरोग्याची काळजी, आपण करत असलेल्या कार्याची काळजी. या महिन्यातला जर आपण अभ्यास केला तर आपल्या राशीला चंद्राचं गोचर भ्रमण 6वं, 8वं, 12वं जे राहणार आहे त्या तारखा असणारे 1, 4, 5, 6, 14, 15, 26, 27, 28 आणि 31. त्यामुळे या दिवशी जर काही व्यवहार करताय अवश्य करा, पण सावधानता ठेवा. त्या काळामध्ये आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, मानसिक शांतता सांभाळा. आणि चंद्राचं जे शुभ भ्रमण आहे ते मात्र या महिन्यामध्ये 2, 3, 7 ते 13, 16 ते 25 आणि 29-30 तारखांना शुभकारक राहील. त्यामुळे काही महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं, काही महत्त्वाचे निर्णय घेणं, गाठीभेटी करणं अवश्य ह्या तारखा वापरू शकता.
मंडळी, काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे, अवश्य ते व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण नवरात्र पर्व सुरू झालेलं आहे. त्याचे खूप सुंदर व्हिडिओ केलेले आहेत. संपूर्ण माहिती घेण्यासाठी अवश्य पहा. या महिन्यातला शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः एक माळ अवश्य करा. तर विष्णू सहस्त्र नामावली आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ हे जसा जसा वेळ मिळेल तसं ह्या 30 दिवसात 31 दिवसामध्ये अवश्य सुरू ठेवा. ही होती आपल्या मीन राशीची संपूर्ण माहिती. कशी वाटली अवश्य करा. लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली, त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता. चैतन्य लहरी. आणि याच पद्धतीने परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर आणि अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, ग्रहांची यंत्र, तर आपल्या विद्यार्थी मंडळींसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र आणि आपल्या ऐहिक सुखासाठी वास्तूमध्ये आणि आपल्या कार्यालयामध्ये आपण ठेवू शकतो असं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र, अशी बरीचशी यंत्र आहेत. याची सुद्धा आपण माहिती आधी घ्या, व्हॉट्सअप करा. त्याच्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी अतिशय सुंदर जो उपाय सांगितला जातो ते म्हणजे वास्तूमध्ये रोज सकाळ संध्याकाळ अग्नी प्रदर्शन करणे. त्यासाठी अतिशय सुंदर असं पितळेचं हे धूपदीप पात्र आम्ही तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 2 कॉपर म्हणजे तांब्याच्या वाट्या ठेवलेल्या आहेत. एकामध्ये आपण भीमसेनी कापूर आणि एक लवंग, तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून एका हाताने घंटानाद करत आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने आपण जेव्हा हा अग्नी दाखवत असतो, प्रदर्शन करत असतो, त्याला अग्निदर्शन, अग्निस्नान असंही म्हटलं जातं. अशा पद्धतीने आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा, चैतन्य ऊर्जा वाढायला ह्या अग्नी, घंटानाद आणि आपण म्हणत असलेला मंत्र कुठलाही म्हणू शकतो. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, एक उदाहरण सांगितलं. बाकी आपण कुठलाही मंत्रपाठ करत आपल्या वास्तूमध्ये शांती, छानपैकीचं समाधान प्राप्त होण्याकरता हे अग्नी प्रदर्शन रोज करण्यासाठी हे धूपदीप पात्र आपल्याला मागवायचं असेल तर त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. नाही मिळाली तर अवश्य आपण व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि त्यानंतर भारतात कुठेही हे भांडं आपण मागवू शकता. तर म्हणजे असा हा मीन राशीचा प्रवास कसा वाटला अवश्य कळवा. पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या राशींचा परिचय करून घ्यायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा.